या ठिकाणी 34 एकर मध्ये क्रीडा संकुलाचं रिझर्वेशन आहे। मी नगराध्यक्ष असताना त्याचा डीपीआर तयार केला 48 कोटीचा, आणि तो होऊ नये माझ्या करते म्हणून त्या ठिकाणी कारशेड करायचं मेट्रो असा प्रस्ताव त्या लोकांनी आणला। ते कारशेड 10 वर्ष अजून झालं नाही। पुन्हा आता एमएमआरडीचे अध्यक्ष कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्यांनी फक्त प्रस्ताव मागवलाय, ही मेट्रो पीपीपीवर झाली पाहिजे। त्याच्या अगोदर सांगितलं बल्लरला मेट्रो आली। तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आहात, खरोखर मी प्रामाणिक बोलतो, तुम्ही जिवंत असेपर्यंत मेट्रो आली मी त्या दिवशी आत्महत्या करेन तुमच्या बरोबरच वरती गेलेला असेल तर खोटं किती बोलत। आज चेंगराचेंगरी करून त्या ठिकाणी माझे प्रवासी प्रवास करतात। मेट्रो येणार पण तिला कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागणार। त्याला टेक्निकली गोष्टी आहेत, त्याला डीपीआर तयार करायचा आहे, पीपीपीवर प्रस्ताव तयार करायचा आहे। आणि मेट्रोचं आम्ही सुद्धा ठेकेदार आहे, त्या लेवलचे ठेकेदार आहे। माझ्या घरात 4 इंजिनियर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो। माझा भाऊ ठाणे जिल्ह्यात कोण शिकलेला नसेल एवढा सिव्हिल मध्ये मास्टर आहे, एमएस झालाय, लंडनला 8 वर्ष होता, विजेडिया मधनं बी तर आयुर्वेद केलं आणि एमटेक विजेडिया मधनं केलंय। पण टेक्निकल नॉलेज काय, पण काहीतरी लोकांना ची दिशाभूल करायची हे चुकीचं आहे। एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी नगर विकास मंत्री आहेत, एमएमआरडीचे अध्यक्ष आहेत। आम्ही कधी डुबो जाऊ, ठीक आहे, काही लोक बोलतात, बोलून जाऊ दे, आम्ही कधी त्यांच्यावर टीका करत नाही। पण मीच केलं, मीपणा सोडलेला आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचा स्वतः मोठा वाटा आहे, हे सांगायला त्यांनी विसरलं नाही पाहिजे। कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय।